टाटा सियारा, जे आता जस्ट टाटाने पुन्हा लॉन्च केले 20 वर्षानंतर. आणि गाडीची कंडिशन तुम्ही बघता किती मस्त आहे. अजून टाटाचा लोगो बघा पहिला, भारी वाटतं. पण अरे तर आईकडे मस्त गरमागरम जेवण करते. काय केलंय साई? काय भाकरी, आईच्या आजच्या भाकऱ्या, भात, कढी फुगले मस्त एकदम. व्हॉट इज सिटी? गावात कसली सिटी? हां मग काय. काय काही फेकतात. संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि किती सुंदर दृश्य आहे बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आज तुमचं स्वागत करतो मी आपल्या मानगावच्या CNG पंपवरून. आणि सकाळी निघालो आम्ही ऐरोलीमधून. चांगलाच मस्त रोडवरती धुका होता आणि सावकाश होऊन आम्ही आता मानगावला पोहोचलो आहे. आणि आता माझ्या बायकोने मस्त ड्रायव्हिंग केली. तुम्हाला चेहरा बघून तिला कळेल आता कोण गाडीमध्ये झोपले आणि कोण गाडी चालू होतो. निघूया, दमलीस ना. तर जाऊया आता पुढचा प्रवास आपला. आणि रोडवरती धुका बघा किती आहे. समोरचं काय दिसत नव्हतं एवढं धुका आहे. चलो. आणि ते CNG पण फुल केलं आपल्या गाडीचा. ॲक्च्युली घनसोलीवरून CNG भरून आलो आणि ऑलमोस्ट 25-26 ॲव्हरेजला गाडी ना. निघूया. मी पोचलो फायनली मानगावमध्ये, सिटीमध्ये मानगावच्या. आणि आता नाश्ता करत थांबतो आहे आपल्या सर्वांचा फेमस जो हॉटेल आहे, हॉटेल आनंद भुवन. व्हॉट इज सिटी? गावात कसली सिटी? हां मग काय. काय काही फेकतात. हा म्हणजे मानगाव शहरच आहे ना हे. तेव्हा गाडी पुढे घे. माणगाव काय शहर आहे? हां चांगलं आहे. मानगाव शहर आहे. गावाला शहर म्हणायचं. अरे आम्ही गावाला आलो. आम्ही गावाला आलो आहे. आता शहरात चाललो आहे. मानगाववरून मग आपल्या गावात जाऊ. बघा आनंद भुवन हॉटेल. तर गाडी लावून जाऊया नाश्ता करायला. बघ छोटू. तर मंडळी आता थांबलो आहे आम्ही आनंद भुवनमध्ये. आणि हॉटेलला बघा कोणती गाडी लागली, टाटा सियारा, जे आता जस्ट टाटाने पुन्हा लॉन्च केले 20 वर्षानंतर. म्हणजे ही गाडी किती जुनी असेल बघा. आणि गाडी आतमध्ये म्हणजे बसल्यानंतर सगळं काय दिसतं, पूर्ण व्ह्यू. किती जुनी गाडी आहे पण गाडी किती मस्त आहे अजून. गोष्टी भारी वाटते. गाडीची कंडिशन पण अजून पण चांगली आहे. मस्त आहे ना गाडी. आणि आता नवीन लॉन्च झाली त्याची किती आहे प्राईस? बेस मॉडेल 11.49. जवळ 11.5 लाख गाडीची प्राईस आहे. जी नवीन गाडी आहे सियारा आली तिची. आणि ही किती म्हणजे 20 वर्ष आधी काहीतरी डिस्कंटिन्यू झालेली. आणि गाडीची कंडिशन तुम्ही बघता किती मस्त आहे. अजून टाटाचा लोगो बघा पहिला, भारी वाटतं. पण अरे टाटा इंजिनिअरिंग वगैरे दिलेलं आहे. चला नाश्ता करायला. गरमागरम मिसळ पाव आणि माझ्या बायकोचा फेवरेट साधा डोसा. तर या नाश्ता करायला. तर टेस्ट बघ कसं वाटतं तुला. वडापाव पाहिजे स्नेहलला, पण वडापाव स्नेहलला खायचा नाही आहे. त्याच्यामुळे स्नेहल खाते साधा डोसा. हेल्दी फूड आहे. मी पण गेलो होतो पोहे, पण मी लास्ट टाईम पोहे टेस्ट केले तर मला पोहे नव्हते आवडले ना स्नेहल. म्हणून मी बोलत चल मिसळ पाव टेस्ट करून बघूया. तर आज मुद्दामून नाही, ॲक्च्युली म्हणजे आता काय खाऊ मला कळत नव्हतं. डोसामध्ये मग स्नेहल घेतला. आणि मला इडली आवडते ना आवडते असं आहे, 50-50 आहे. त्याच्यामुळे मी घेतला मिसळ पाव. तर या नाश्ता करायला. कसं आहे डोसा? हा तेच तर नाही बोलतं काय, पण स्नेहलला आवडतो साधा डोसा. साधा डोशामध्ये स्वतः बोलते काय आहे. मग काय खातो साधा डोसा तू? आताच तर बोलतं काय आहे त्याच्यामध्ये. काय नाही, फक्त एक पापडसारखा एक गुस्सा हो गया, गुस्सा आले. पण ते पण चांगलं लागतं. चटणीसोबत भारी लागते. जी खोबऱ्याची चटणी आहे ना ही, आणि हे काय सांबार ना, ते मस्त लागतं. तर या खायला मिसळ पाव तरी बघा नुसतात ते
2-3 वाजता लागते. मस्त आहे. बघा नाश्ता करायला. मानगावचा नाश्ता करून झाला आणि आम्ही आता स्नेहल गेले भाजी आणायला. मच्छी घेते. कॅन्सल केलं चालेल ना. मानगावच्या ट्रॅफिकमधून गाडी पुढे पुढे करत आता इथे आलो आहे. इथे समोर आहे स्ट्रेट महाड आणि राईटला श्रीवर्धन. श्रीवर्धन मार्गे जायचं आहे आपल्याला आता. मच्छी घेते. आता मी लागलो आहे श्रीवर्धन रोडला. आणि काय घेतलं स्नेहल भाजी? भाजी अशी काय नाही घ्यायची होती, मक्के घ्यायचे होते दुर्वांकूरसाठी. पण पूर्ण माणगावमध्ये मक्केच नाहीत. काल पण सेम झालं. ऐरोलीला पण आम्ही रात्री ऑफिसमधून आल्यानंतर मार्केटमध्ये शोधत होतो पण मक्केच नव्हते. पूर्ण आनंद भवन हॉटेलपासून स्नेहल मी चालत आले त्या माणगावच्या राईट पर्यंत. आणि स्नेहलला फायनल लहान मुलांच्या खेळणे आहेत, गाड्या आहेत. फायनली मका मिळालाय. कारण दुर्वांकूरचं फेवरेट आहे मका. त्यामुळे मका घ्यायचा होता. बस मकाच घेतला आणि आपल्याला खायला केळी घेतली. आणि आता निघालो आम्ही घरी जायला. तर बघूया आपल्याला 11:30ची जेटी मिळते का, कारण की 10:15 वाजलेत. मुश्किल आहे. ठीक आहे, पण जाऊ आपण आरामात. मसळा मार्केटला पोचले आता. इथून आपलं जेटी ऑलमोस्ट पाऊण तासाचा रस्ता आहे, पाऊण तासाचा. आणि मार्केट बघा आज फुल भरलं आहे. शनिवारचा कदाचित मार्केट असेल इथे. आणि मी गाडी ॲक्च्युली वरून जातो बायपासनी, पण आज बोललो जेटीला आपल्याला 11:30ची मिळणार नाही आहे. म्हणून आरामात ट्रॅफिक मिळाले खाली तरी चालेल. सावकाश जाऊ, कारण की वरतून खूप ते वाकण वगैरे आहेत म्हणून गरगरायला होतं. त्यामुळे आम्ही आरामात खालून चाललो आहे. थोडं मार्केट बघा, दोन्ही साईडला नुसते गर्दी आहे लोकांची बस. तर फायनली आम्ही पोचलो आता आमच्या जंगल जेटीजवळ. दुपारची जेटी आहे, 12:30ची. आणि खूप गर्दी आहे जेटीला, म्हणजे फुल आहे जेटी, फुल. मस्त आला आमचा प्रवास ना. फिरायला आलेत भरपूर लोक फिरायला आहेत. जसे आम्ही गावाला फिरायला येतो गावाला येतो. आणि आता जाऊ घरी मस्त जेवायला. आणि स्नेहल बोलते की बिर्डा गेला ना, वालाचा बिर्डा. त्यांचा पोरगा आहे तो लाडका. पाणी ओटे गेलंय त्याच्यामुळे गाडी पूर्ण आपली सरळ आहे. बघा गाडी लागायची भीती असते अशा वेळेला. गाडी सावकाश न्यावी लागेल. आणि जेटीचे कर्मचारी आपल्याला मदत करतायत. जाऊ दे लागणार नाही ना. घरी पोचलो फायनली. दुपारचे वाजलेत 1:15. 12:30च्या जेटीने आलो. आणि गावाला कसला कडक ऊन पडला आहे मस्त एकदम. बघा जेवढी थंडी असते पण संध्याकाळी तेवढाच गरम पण होतो. जाऊया घरी. तर आईकडे मस्त गरमागरम जेवण करते. काय केलंय आई? काय भाकरी, आईच्या आजच्या भाकऱ्या, भात, कढी फुगले मस्त एकदम. बिरडा भाजी, खाली टोक आहे 2, काही कढी आहे. कढी मस्त एकदम चांगली. आणि सगळं जेवण रेडी करून ठेवलंय. आता गरमागरम जेवायला बसतो. त्यात बिर्ड आहे. लाईट गेले. आणि भाजी असते मेथीची. 2 टाइमाचा जेवण. मस्त फुगतात भाकऱ्या. भाकरी इकडे पप्पा मी पूर्ण कसे आहेत? हाय कर हाय. हो अक्षयला देते तेच त्याला पाठवतो अंघोळीला. इकडे स्नेहल. काय मक्के शोधत होतो. मक्के मी त्या हॉटेल पासून पूर्ण तो माणगावला आपण राईट नाही मारतो आतमध्ये श्रीवर्धन रोडला तिथपर्यंत मी चालत. ह्याला म्हटलं तू ये गाडी घेऊन, म्हटलं मी मक्के बघत चालत येते. मग 11:30ची भेटली नसते ना, मग आम्ही सावकाश चालू 11:30ची. मस्त गरमागरम जेवण फ्रेश झालं आणि जेवायला बसलो आता. भाकरी आणि माझा सगळ्यात फेवरेट
वालाचा बिरडा. आणि पप्पा होते जेवायला 2:15 वाजले. भरपूर दिवसांनी आईच्या आजचा एकदम मस्त वालाचा बेटा खायला मिळते आज. या जेवायला सगळ्यांनी. तर स्नेहल आणि आई जेवायला बसले. आमच्या दोघांचं जेवण झालंय. बिरडा आई मस्त आलं बिरडा. भरपूर दिवसांनी खाल्ला आम्ही बिरडा म्हणजे गावाला. आणि आईच्या हातचा भाकरी. आई सकाळी उठून लवकर सगळं जेवण बनवलं. आई थंडी आहे गावाला नाही ना? रात्री वाटतं थंडी नाही. थंडी मुंबईला पण थंडी नाही. मध्ये 3 दिवस पडलेली थंडी. आता थंडी पळाली. आणि आईचा भाकऱ्या ठेवायचा भांडा परडी मस्त आहे. कसल्या ही परडी त्याची आहे ना वटपौर्णिमेची ना. पैसा आणली मैंने. वटपौर्णिमेची परडी आहे. तर दोघी जेवून घेतात मस्त. आणि नंतर जेवून थोडा आराम करणार. झोप जा तू. मी जाऊन झोपतो थोडा वेळ. संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि किती सुंदर दृश्य आहे बघा. एकदम असं लाल भडक वाटते वरती. आणि इकडे आपला रायनो आहे. तर जसं की लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की याचं जे काही फ्यूल टँकचं इश्यू होतं ते पूर्ण आपल्याला करून मिळालं आहे वॉरंटीमध्ये. त्याच्यामुळे मी आज आपल्या रायनोला घेऊन आलो आहे गावी. तर म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कारण की जेवलो मस्त आणि आराम केला. आणि आता उद्या परत मुंबईला जायचं आहे. खास मी आयप्पांना मुंबईला न्यायला आलो आहे आज. तर उद्या परतीचा प्रवास असेल आणि उद्या जो परतीचा प्रवास आहे तो सगळ्या बहिणींकडून फिरत जाणार आहे. तर तो पण व्हिडिओ नक्की बघा, लवकरच येईल. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी.